ब्लॉक 1 इंट्रोडक्शन किंवा प्रस्तावना आपण पाहत आहोत। यामध्ये विशेष करून युनिट 4 आजच्या या चर्चेसाठी आपण घेतलेला आहे। यामध्ये डिमांड अँड सप्लाय इन प्रॅक्टिस किंवा ॲक्च्युअली मागणी आणि पुरवठा या संदर्भातली बाजारपेठेतली स्थिती कशा पद्धतीची असते ही सूक्ष्म अर्थशास्त्राच्या आधाराने किंवा त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणून आपण पाहणार आहोत। अकॅडमिक काउन्सिलर डॉक्टर आभासु शिंदे, इग्नो रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून बोलत आहे। डिमांड अँड सप्लाय ही कशा पद्धतीची असते त्याचे इंट्रोडक्टरी पार्ट किंवा याच्यातला प्रस्तावनेचा भाग, प्रस्तावना इंट्रोडक्शन किंवा त्याची ओव्हरऑल माहिती 4.1 मध्ये घेतलेली आहे। 4.2 समतोलपणाचे निर्धारण किंवा डिटर्मिनेशन ऑफ इक्विलिब्रियम कशा पद्धतीने समतोल साधता येऊ शकतो। इफेक्ट्स ऑफ शिफ्ट इन डिमांड अँड सप्लाय ऑन इक्विलिब्रियम, समतोलावर मागणी आणि पुरवठ्यातील बदलाचे परिणाम कशा पद्धतीने होतात किंवा समतोलावर मागणी आणि पुरवठा कशा पद्धतीने बदललेली स्थिती असू शकते। समतोल निर्धारणात एक गणितीय सादरीकरण किंवा डिटर्मिनंट ऑफ इक्विलिब्रियम अ मॅथमॅटिकल प्रेझेंटेशन, त्याचबरोबर समतोल आणि एकाधिकार किंवा समतोलपणाची विशिष्टता, इनइक्विन्स ऑफ इक्विलिब्रियम अँड मल्टिप्लाय इक्विलिब्रियम, यामध्ये अनुप्रयोग किंवा ॲप्लिकेशन्स याचा अनुषंगाने माहिती दिलेली आहे। रेशनिंग आणि दुर्मिळ वस्तूचे वाटप, रेशनिंग अँड द अलोकेशन ऑफ स्कोर गुड्स, त्याचबरोबर किंमत समर्थन उपाय, प्राइस सपोर्ट मेजर, किमान वेतन कायदा, मिनिमम वेज, लेजिस्लेशन, लवाद किंवा आर्बिट्रेज, कर ओझे वाटून घेणे किंवा शेअरिंग ऑफ टॅक्स बर्डन हे कशा पद्धतीने असू शकतं किंवा सारांश रूपाने कन्क्लुजनच्या अनुषंगाने त्याची मांडणी त्यामध्ये घेतलेली आहे। त्यात इंट्रोडक्टरी पार्टमध्ये मागणी आणि पुरवठा वक्र हे बाजार यंत्रणेचे वर्णन करण्यासाठी वापरले जातात। या समतोलाच्या मार्गानेच दोन बाजार शक्ती अ आणि ब या अनुषंगाने दोन्ही वस्तूंचे बाजारभाव कशा पद्धतीने आहेत किंवा बाजार किंमत कशी आहे ती विचारात घेतली जाते। चांगले आणि एकूणच उत्पादित किंवा पुरवठा केलेले प्रमाण हे किंमत पातळीच्या आधारावरती प्राइस लेवल हा इम्पोर्ट अँड एक्सपोर्टमध्ये किंवा मागणी आणि पुरवठ्यामध्ये महत्त्वाचा घटक असतो। कारण पुरवठ्याप्रमाणे मागणी ही बदलेलच असं होत नाही, परंतु किंमत ज्याप्रमाणे बदलते त्याप्रमाणे मागणी आणि पुरवठ्यामध्ये देखील बदल होत असतात। किंमत जेवढी जास्त असेल तेवढी मागणी ही कमी असते आणि किंमत वाढलेली असताना पुरवठा देखील उत्पादन वाढवायला तयार असतो। परंतु अर्थव्यवस्थेत होणारी मागणी ही निश्चितपणे कमी किमतीला जास्त मागणी होते आणि जास्त किमतीला त्या वस्तूंची मागणी ही घटलेली आपल्याला दिसते किंवा मागणी कमी झालेली असते। त्याचबरोबर आणखी एक घटक असतो तो म्हणजे वेळ। वेळेनुसार देखील किंमत ही निश्चित केली जात असते किंवा कोणत्या वेळेला कोणत्या वस्तूची कोणती किंमत असेल हे देखील अवलंबून असतं। त्यामुळे प्राइस किंवा किंमत ही वेळेवरती डिपेंड असल्याचे दिसते आणि त्यातल्या प्रमाणातील तफावत हे पुरवठ्याच्या मार्गावर अवलंबून असते आणि मागणी इतर आर्थिक चलनांना प्रतिसाद देत असते किंवा मागणी त्याच्यावर प्रभाव टाकत असते। आपलं काम मागणी हे प्रभावित करून किंमत हे बदलण्याला एक कारणीभूत ठरत असते। जास्त मागणी वाढायला लागली तर उत्पादक निश्चितपणे किंमत वाढवण्याचा विचार करतो आणि नफा जास्त कमवण्याचा विचार करतो, परंतु यातला किंमत हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे। तो मागणी पुरवठ्यावर परिणाम करणारा असतो। त्यावरून उत्पादकाचं उत्पादन आणि ग्राहकाची मागणी ही किमतीवर अवलंबून असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्याचा वक्र हा दिलेला आहे आणि ई या बिंदूमध्ये समतोल झालेले दिसतोय। प्राइस 1 असताना 1 क्वांटिटी ही इक्विलिब्रियमची स्थिती आहे। याच्या अगोदरच्या स्थितीत किंवा आधीच्या समतोलाकडे जर आपण बघायला गेलो तर 0च्या बाजूने 0 to x आणि किंवा OX आणि OY हे जे अक्षर दाखवलेले आहे
ओ पासूनच आपण क्वांटिटी पर्यंत गेलो, कमी क्वांटिटी असेल तर प्राइस ही जर कमी असेल तर त्या अनुषंगाने सप्लाय देखील हा त्या त्या स्थितीला कमी झालेला दिसेल, परंतु प्राइस जशी जशी वाढत गेलेली असेल तसा सप्लाय हा वाढलेला असेल. परंतु डिमांडचा जर कर्व पाहिला, मागणीचा जर कर्व पाहिला तर सुरुवातीला किंमत ही जास्त असताना म्हणजे OP1 जसं दाखवलंय तसं OP1च्या अगोदरची अवस्था जर पाहिली आपण तर त्या अनुषंगाने होणारा सप्लाय किंवा पुरवठा हा तेवढ्या प्रमाणात नसेल, तो कमी असेल. परंतु त्या त्या अनुषंगाने डिमांड आणि सप्लाय हा जो आहे म्हणजे मागणी जर किंमत क्वांटिटी आपल्याला जेवढी मिळते आणि जास्त प्राइस जर असेल तर जास्त किमतीला ते कमी क्वांटिटी खरेदी करतील आणि जर किंमत घटली, किंमत कमी झाली तर मागणीमध्ये बदल होईल किंवा मागणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळू शकते. याच अनुषंगाने याचं काही विश्लेषणात जर पाहिलं आपण तर समतोल निर्धारण कशा पद्धतीने आहे, ई या ठिकाणचा समतोल जो आहे तो समतोल किंमत ही परिमाणाची मागणी असलेली किंमत म्हणून परिभाषित केली जाते आणि पुरवठा केलेले प्रमाण हे सुद्धा समान आहे. मागणी केलेले प्रमाण हे किमतीचे व्यस्त कार्य करत आहे, पुरवठा केलेले प्रमाण हे किमतीचे थेट कार्य आहे आणि दोन कार्य किंवा त्यातला असणारा एक लाईफ एक्सपेक्टन्सी कार्य आपण म्हणूया ते सुद्धा त्याच्यात विचारात घेतलेलं आहे. शिफ्ट इन डिमांड कर्व मागणीचा जो वक्र आहे तो कशा पद्धतीने शिफ्ट झालेला आहे तो E1 इक्विलिब्रियमचा जो मगाशी आपण पॉईंट म्हणलो होतो त्याच अनुषंगाने तो OY किंवा OX या ओच्या केंद्रस्थानाकडे खालच्या बाजूला आहे, डावीकडून उजवीकडे उतरत जाणार आहे. पण तो खालच्या बाजूला आहे जो पूर्वीचा इक्विलिब्रियम जो आहे तो E1 या ठिकाणी आहे. तर नंतरचा इक्विलिब्रियम म्हणजे ज्या वेळेला घटलेली अवस्था दिसून येते आपल्याला त्यामध्ये E2 असा समतोल झालेला आहे. त्याचबरोबर वाढत्या स्थितीला जर पाहिलं आपल्याला शिफ्ट इन डिमांड कर्व द सप्लाय कर्व रिमेनिंग unchanged will affect the equilibrium price and equilibrium quantity as shown in figure 4.5. ही जी 4.5 मधली फिगर दाखवली आहे तिथं सप्लाय कर्व हा कॉन्स्टंट दाखवलेला जरी असला, एक दाखवलेला असला तरी डिमांडमध्ये दोन्ही पातळीवरती खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला दोन कर्व वक्र हे दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये घट होणं किंवा वाढ होणं हे किमतीवरती अवलंबून असतं किंवा प्राइस लेवल कशा पद्धतीने बदलते. P1 किंवा P3 जर झाली तर त्या पद्धतीने सप्लाय वाढलेला असेल, परंतु डिमांडमध्ये मात्र घट झालेली दिसेल आपल्याला. आणि P2 अशी जर प्राइस असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सप्लाय वाढलेला दिसतो आणि डिमांड देखील तशा पद्धतीनं बदललेल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसून येते. मागणीतील बदलाचे परिमाण आणि समतोल वक्र किंवा पुरवठा तुलनात्मक स्टॅटिस्टिकच्या पद्धतीमध्ये आपण समतोल स्थितीपासून सुरुवात जर विचारात घेतली तर त्या अवस्थेमध्ये तसे बदल आपल्याला झालेले दिसतात. प्रामुख्याने नवीन समतोल स्थिती जी आहे ती निर्धारित केलेली असते आणि मूळशी किंवा मुळात त्याची तुलना ही देखील त्यात विचारात घेतलेली असते. त्यामुळं समतोल पातळीवरती हा जो मागणी पुरवठ्याचा समतोल झालेला आहे तो कशा पद्धतीनं इथं इक्विलिब्रियम जो आहे तो डिमांडच्या किंवा पुरवठ्याच्या बाजूने शिफ्टिंग झालेला आहे ते आपल्याला दिसून येते. या शिफ्टिंग स्थितीमध्ये मागणीतील बदलाचे परिमाण आणि समतोलवर पुरवठा किंवा तुलनात्मक स्टॅटिस्टिकच्या पद्धतीमध्ये आपण कसा बदल करू शकतो किंवा किती बदल करू शकतो तो त्या ठिकाणी दिलेला आहे. नवीन समतोलाची स्थिती जी आहे ती निर्धारित केलेली आहे का, ती कशा पद्धतीने निर्धारित होत आहे त्याचा विचार त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे आणि मूळशी किंवा मुळात त्याची असणारी तुलना ती दाखवलेली आहे. म्हणजे शिफ्टिंग स्थिती जर वाढलेली असेल आणि घटलेली असेल याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये फार मोठा बदल झालेला असतो. सूक्ष्म पातळीवरती आपण असं म्हणूया की व्यक्ती पातळीवर व्यक्तीची असणारी मागणी असेल ती जर बदललेली असेल तर एकूण समूहाची मागणी बदलायला कारणीभूत ठरते. एकूण व्यक्तीची आणि समूहाची जेवढा बदल होती त्यावेळेला ती एकूण राज्याची मागणी असू शकते की बहुमत ती मागणी देशाची असू शकते आणि देशाची मागणी ज्यावेळेला आपण म्हणतो किंवा संपूर्ण गटाची मागणी आपण म्हणतो त्यावेळेला ती समग्र लक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास होऊ शकतो. त्यामुळे समग्र पातळीवरती असणारी मागणी, समग्र लक्ष अर्थशास्त्रातली असणारी मागणी ही आपल्याला विचारात घ्यावी लागेल
आणि समग्र पातळीवरची मागणी जर वाढेल की घटेल ती कशा पद्धतीने असू शकेल या ठिकाणी आपल्याला त्याचा वाहपूक किंवा त्याचा विचार आपल्याला करणं कारणीभूत असू शकतं किंवा तशा पद्धतीने विचार घेतला जाऊ शकतो. आता शिफ्टिंग जो डिमांड कर्व झालेला आहे तो डावीकडून उजवीकडे होत असताना वाढलेल्या स्थितीमध्ये मागणी वाढते तेव्हा काय घडू शकतं तर ज्या स्टॅटिस्टिकल मेथडनुसार मागणी वाढत जाईल त्या अनुषंगाने प्राइस लेवल देखील वाढलेले असेल. जर सप्लाय तुलनात्मकरित्या सप्लाय हा सर्व स्थितीमध्ये वाढवताच येईल असं होत नाही. त्यामुळं अल्प कालावधीमध्ये काही उत्पादन करणं शक्य नसतं. म्हणजे शेतीमालाचं उत्पादन हे जर आपण विचारात घेतलं तर अल्प कालावधीमध्ये जसं गव्हाचं उत्पादन समजा थंडीच्या दिवसात होणार, इतर वेळेला गहू उत्पादन होऊ शकणार नाही. जरी कितीही किमती वाढल्या किंवा कितीही कमी झाल्या तरी त्या बाजारपेठेत असणारी जी स्थिती आहे तीच आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. मग किमती वाढलेल्या असोत किंवा किमती घटलेल्या असोत. किंमत वाढली म्हणून अचानक उत्पादन करता येत नाही. तसं इंडस्ट्रीयल गुड्सचं जर आपण विचारात घेतलं, उद्योगधंद्यातल्या वस्तूचं जर उत्पादन विचारात घेतलं तर ते उत्पादन आपल्याला कदाचित मशिनरीच्या सहाय्यानं टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानं वाढवता येऊ शकतं. काही प्रमाणात आपल्याला हे उत्पादन जास्त करता येणं हे शक्य असतं. अल्प काळात तर कोणत्याही उत्पादनात फारसा बदल करता येत नाही, परंतु दीर्घकाळात ही उत्पादनं आपल्याला वाढवता येऊ शकतील किंवा हे उत्पादन वाढलेलं आपल्याला म्हणता येऊ शकतं. त्याबरोबर इथला जो सप्लाय किंवा पुरवठ्याचा वक्र जो आहे तो कशा पद्धतीने शिफ्ट झालेला आहे तो देखील डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारा दिसून येतो. परंतु त्याचा चढता क्रम जो आहे तो काही प्रमाणात वाय अक्षाकडे जर विचार केला तर वरच्या बाजूला आहे आणि एक्स अक्षाकडे जर विचार केला तर तो खालच्या बाजूला म्हणजेच E1 ही जी समतोल अवस्था आहे S1 आणि E1 या रेषेवरचा जर विचार केला, केंद्रबिंदूपासून निघालेले जर सरळ रेषेचा विचार केला काही अंतरावर आहे, कारण पुरवठा हा झिरो असतो असं होत नाही. काही ठराविक स्थितीमध्ये उत्पादन तयार झालेलं असतं आणि मगच मार्केटला पोहोचवलेलं असतं. त्याच्यामुळं काही उत्पादन इथं झिरोपासून स्टार्ट न करता थोड्याशा वरच्या बाजूने तो विचार केलेला आहे. पण इथं E1 ची ही जी सप्लाय कर्व आहे, सप्लाय लाईन आहे, ती कशा पद्धतीने बदललेली आहे. A shift in supply curve, the demand curve remaining underchanged will also affect an equilibrium quantity as shown in figure 4.6 इथं विचारात घेतलेले आहे. त्याच अनुषंगाने E1 किंवा SS1 आणि SS2 असेल, SS3 असेल, म्हणजे सप्लाय किंवा पुरवठ्याचा वक्र जो आहे तो कशा पद्धतीने बदललेला आहे. प्राइस लेवलचा जर आपण विचार केला तर P1 ही समतोल प्राइस E1 च्या ठिकाणी किंवा Q1 ही क्वांटिटी ज्या वेळेला आपण विचारात घेतोय त्यावेळेला P1 आणि Q1 E1 या ठिकाणी समतोल साधलेला आपल्याला मागणी आणि पुरवठ्याचा त्या ठिकाणी समतोल आहे. परंतु सप्लाय जर आपला अतिरिक्त पुरवठा जर झाला तर E2 अशा पद्धतीचा वक्र किंवा SS2 असा वक्र दुसऱ्या क्रमांकाचा तयार होतो. या वक्रामध्ये आपल्याला O2 एवढीच प्राइस असल्याचे दिसून येते किंवा ही वाढलेली प्राइस आपल्याला दिसून येते, परंतु त्या बदल्यात मिळणारी क्वांटिटी जी आहे ती कमी आहे. Q2 अशा पद्धतीची ही पुरवठाची जी क्वांटिटी आहे संख्यात्मक किंवा काही किलो आपण धान्य म्हणूया किंवा मागणी केलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्याचा पुरवठा आपल्याला अशा पद्धतीनं तुलनात्मकरित्या कमी पुरवठा आहे, परंतु किंमत जास्त आहे. आणि अशाच अनुषंगानं डिमांड जर आपण पाहिली तर ती जास्तीची असल्यामुळे त्याची प्राइस ही वाढलेली दिसते, पुरवठा त्या ठिकाणी कमी पडतो. त्यानंतर जसं जसं आपण सप्लाय वाढवत गेलो, पुरवठा वाढवत गेलो, समतोल पातळी गाठली आणि त्यानंतरही अजून पुरवठा जर वाढत असेल एखाद्या वस्तूचा, एखाद्या उत्पादनाचं, पूर्वी आपण पाहत होतो की डिझेलवरची गाड्या मोठ्या प्रमाणावर होत्या, नंतर पेट्रोलच्या गाड्या आल्या आणि आता आपण पाहतो की इलेक्ट्रिक बाईक आता सुरुवात झालेल्या आहेत. आणि या इलेक्ट्रिक बाईकची सुरुवातीला किंमत जास्त आहे, पण कालांतराने ह्या किमती कमी होण्याची शक्यता आहे, कारण अनेक कंपन्या आपले उद्योगधंदे यामार्फत किंवा या अनुषंगाने चालवायला सुरू करतील. त्याच्यामुळं अनेक
भविष्यातल्या अनेक उत्पादनं ही इलेक्ट्रिक स्वरूपाची व्हायला सुरुवात होईल, त्यावेळेला पेट्रोल आणि डिझेल याची काही कालावधीनंतर किंवा काही दिवसानंतर आपण म्हणूया मागणी ही निश्चित कमी होईल. त्याची मागणी कमी झाल्यामुळं या इलेक्ट्रिसिटीची मागणी मात्र मोठ्या प्रमाणात वाढेल आणि या इलेक्ट्रिसिटीची उपलब्धता मग कशा पद्धतीने होऊ शकते? सोलर जसं आपण म्हणतोय तसं इतर कोणत्या कोणत्या बाबतीत शासन या संदर्भातला पुढाकार घेत आहे किंवा त्याच्या प्रोव्हाइड टू सप्लाय आपण म्हणूया पुरवठा कशा पद्धतीने वाढवते त्या त्या वस्तूच्या मागणीच्या अनुषंगाने ते आपल्याला पाहणं अगत्याचं ठरेल किंवा महत्त्वाचं ठरेल. त्यानंतरच्या स्थितीमध्ये डिमांडच्या बाजूने जर E2 असं विचार करत असताना आपण किंवा ई या ठिकाणचा जो बिंदू आहे जो Q3 किंवा P3 या ठिकाणी प्राइस लेवल P3 असताना Q3 या ठिकाणचा चा जो S3 हा सप्लाय वक्र आहे तो सप्लाय वक्र खालच्या बाजूने आलेला दिसतो. म्हणजे किंमत कमी झालेली असताना क्वांटिटी जी आहे ती जास्त मिळालेली दिसते, त्यामुळं होणारा पुरवठा हा कमी किमतीला जास्त पुरवठा झालेला दिसतोय. परंतु हा वक्र दीर्घकाळासाठी आपल्याला उपयुक्त ठरत नाही, त्याला अल्प कालावधीचाच पुन्हा विचार करावा लागतो आणि त्या त्या कालखंडात किती आपल्याला वस्तूचा पुरवठा करता येईल ते आपल्याला पाहणं अगत्याचं ठरू शकेल. त्यानंतर एकाच वेळी शिफ्ट झालेली जी स्थिती असते म्हणजे मागणी वक्र डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला असेल, वरती असेल किंवा खाली असेल, मागणी आणि पुरवठा या दोन्ही वक्र एकाच वेळी बदलतात का हे देखील आम्ही तपासू शकतो. आम्ही वर विश्लेषण दिल्याप्रमाणे केल्याप्रमाणे एकत्रित परिणामाचा निश्चित केला जाईल. निव्वळ परिणाम आणि मागणी आणि पुरवठ्यातील सापेक्ष बदलावर त्याचा इतर भाग अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतं. मागणी आणि पुरवठा या दोन्ही समतोल पातळीवरती एकाच वेळी बदल होत असतात, त्याला किंमत हा घटक कारणीभूत असतो आणि किमतीत कशा पद्धतीने बदल होईल त्या पद्धतीनं मागणीत देखील बदल होण्याची शक्यता असते. जशी जशी किंमत बदलत जाते तसा तसा मागणी करणाऱ्याचा जो बाब आपण बघूया ती मागणी ही वाढत असते. म्हणजे कमी किमतीला मागणी वाढेल आणि जास्त किमतीला मात्र मागणी ही घटलेली असेल. पुरवठादार मात्र जास्त किमतीला जास्ती वस्तूचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करतो आणि जर वस्तूची किंमत कमी झाली तर पुरवठा देखील कमी करतो किंवा कालांतराने वस्तूचं उत्पादन हे देखील बंद करण्याचं काम पुरवठादार करत असतात. याच अनुषंगाने विविध परिमाणांचा थोडक्यात एक सारांश जर विचारात घेतला तर जेव्हा मागणी किंवा पुरवठा यापैकी एक वक्र बदलतो तेव्हा दोन्ही किमतीवर परिणाम होतो. पी चा परिणाम हा त्या ठिकाणी प्रभावी आहे आणि प्रमाण निर्धारित केले जाऊ शकते किंवा क्यू ही क्वांटिटी ही निर्धारित केली जाऊ शकते. विविध परिमाणांचा जर आपण थोडक्यात सारांश रूपाने काही विचार केला तर त्या अनुषंगाने देखील आपल्याला काही बाबी या प्रकर्षाने जाणवणार आहेत. त्या कोणत्या कोणत्या बाबी असू शकतात, कशा पद्धतीने असू शकतात? विविध परिमाणांचा थोडक्यात किंवा सारांश रूपाने जर विचार केला आपण तर जाऊ शकतो किंवा जेव्हा मागणी किंवा पुरवठा यापैकी एक वक्र हा बदलतो तेव्हा दोन्ही किमतीवर त्याचा परिणाम होत असतो आणि पी आणि प्रमाण क्यू हे मागणी निर्धारित करते किंवा त्याचं निर्धारण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मागणीत ही जर वाढ झाली तर मागणी वक्र हा उजवीकडे शिफ्ट होतो, पी वाढतो किंवा त्या अनुषंगाने त्याच्यात बदल झालेला असतो, त्यामुळे क्यू वाढलेली स्थिती दिसते किंवा संख्यात्मक त्या ठिकाणी मिळणारा मोबदला हा देखील वाढलेला असतो. परंतु मागणीमध्ये मात्र घट झालेली असेल. मागणी वक्रामध्ये डावीकडे शिफ्ट किंवा पी कमी करते आणि कमी होते किंवा क्यू पुरवठ्यात वाढ घडून येते आणि या वाढत्या स्थितीला पुरवठा वक्र हा उजवीकडे शिफ्ट झालेला देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे किंमत पातळी कमी होणे किंवा वाढवणं हे देखील त्याच्यात विचारात घेण्याची बाब असू शकते. त्याबरोबर समतोलाची निर्धारक किंवा एक गणितीय समीकरण किंवा त्याची मांडणी जर आपण पाहिली तर ती कशा पद्धतीने असू शकते. आम्ही एका सध्या संख्यात्मक उदाहरणाने याची सुरुवात करतो किंवा त्याचे संख्यात्मक बाबी ह्या मांडलेले दिसतात. म्हणजे लोकसंख्येचा विचार करताना लोकसंख्या ही पटींमध्ये वाढत असते
किंवा संख्यात्मक स्वरूपात मोठ्या प्रमाणात याकडे वाढलेले असतील आणि गुणात्मक दृष्टीने जर आपण पाहिलं तर संख्यात्मक उदाहरणाच्या अनुषंगानं ते कशा पद्धतीने बदलतील किंवा त्यात कोणता बदल होऊ शकतो उदाहरणाने, तर त्यात किती बदल, कशा पद्धतीचा बदल असू शकेल हे आपल्याला पाहणं अगत्याचं ठरेल. समतोल आणि एकाधिकार समतोलपणाची विशिष्ट स्थिती जी आहे ती कशा पद्धतीने असेल. आतापर्यंत मी अशा परिस्थितीमध्ये परीक्षण केले आहे ज्यामध्ये एक अद्वितीय समतोल आहे आणि स्थापित समतोल निर्धारण किंवा एक गणितीय समीकरणाच्या आधारावरती आम्ही एक विशिष्ट संख्यात्मक उदाहरण घेतलेलं आहे. या संख्यात्मक उदाहरणाच्या आधारे सुद्धा समतोल कशा पद्धतीनं गाठता येतो किंवा मिळवता येतो ते या ठिकाणावरून दिसून येऊ शकतं. त्याचबरोबर समतोल आणि एकाधिकार समतोलाची जी विशिष्ट पातळी असते किंवा विशिष्ट टप्पा असतो तो कशा पद्धतीने गाठता येऊ शकतो. आतापर्यंत आम्ही अशा परिस्थितीचे परीक्षण केले आहे ज्यामध्ये एक अद्वितीय समतोल आहे आणि स्थापित म्हणजे एकल किंमत किंवा एकल प्रमाण, एकल शी संबंधित प्रमाण त्या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे. तर बरोबर अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे प्राइस, किंमत. या किमतीचा देखील आपल्याला विचार त्याच्यात करावा लागतो किंवा समतोल निर्धारण करताना एक गणितीय सादरीकरण आम्ही एका साध्य किंवा संख्यात्मक उदाहरणाने याची सुरुवात केली जाते. समतोल आणि एकाधिकार समतोलाची स्थिती ही त्या अनुषंगाने विचारात घेतलेली आहे. आतापर्यंत किंवा वेगवेगळ्या स्थितीमध्ये परिस्थितीचे परीक्षण केले आहे ज्यामध्ये एक अद्वितीय समतोल आहे आणि प्रस्तावित त्याची स्थिती जी आहे ती एकल किंमत किंवा एकल प्रमाण जे आहे ते विचारात घेतलेलं आहे. एकलशी संबंधित या अनुभवाने किंवा या अनुकरणाने याचा विचार मांडलेला आहे. त्याचबरोबर अर्ज किंवा त्याचे ॲप्लिकेबिलिटी आपण ज्यावेळेला पाहतो ती कशा पद्धतीने असू शकते. रेशनिंग आणि दुर्मिळ वस्तूचे वाटप त्या अनुषंगाने रेशनिंग म्हणजे किंमत नियंत्रण. सरकारच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण पाहतो तेव्हा वेगवेगळी उत्पादनं म्हणजे गहू असेल, तांदूळ असेल किंवा इतर काही उत्पादनं असतात ही रेशनिंगच्या मार्फत शासन जनतेपर्यंत पोहोचवतं आणि हे पोहोचवत असताना मायक्रो इकॉनॉमिकचा म्हणजे मॅक्रो लेवलला घेतलेला निर्णय हा मायक्रो लेवलला कशा पद्धतीने परिणाम करतो ते याच्यावरून लक्षात येते. जी दुर्मिळता आहे किंवा जी वस्तू आपल्याला मिळणार नाही, मिळवणं कठीण आहे, ती वस्तू मिळवण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतं. त्याच सरकारला जनता ही सपोर्ट करत असते. त्यामुळं रेशनिंग म्हणजे किंमत नियंत्रण निश्चित करणे. किंमत नियंत्रण म्हणजे कमाल मर्यादा अंतर्गत समाविष्ट असलेल्या अशा वस्तूच्या किमतीवर लादण्यात आले आहे आणि त्या पद्धतीनुसार किंवा त्या माहितीच्या अनुषंगाने अलोकेशन किंवा त्या वस्तूचं वाटप जे आहे ते केलं जातं. त्या वस्तू किंवा साधन सामग्री जी आहे ती जनतेपर्यंत पुरवण्याचं काम हे रेशनिंगच्या मार्फत केलं जातं किंवा स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत केलं जातं. म्हणजे ॲप्लिकेशन करताना त्या ठिकाणचे सद्यस्थिती काय असू शकते, कशा पद्धतीची असू शकते ते त्या ठिकाणी पाहणं अगत्याचं ठरेल. रेशनिंग म्हणजे विशिष्ट प्रकारचा साठा हा शासनामार्फत जनतेपर्यंत पोहोचवणं असेल किंवा अन्नधान्य असतील किंवा इतर काही कडधान्य असतील, डाळी असतील, तेल असतील हे पोहोचवण्याचं काम शासनामार्फत केलं जातं. म्हणजे छोटीशी माहिती आपण म्हणूया जी सर्वे रूपाने किंवा मायक्रो लेवलला थिंकिंग करून मिळवलेली आहे आणि ती माहिती ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे शासनाकडून केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता अशा निष्कर्षापर्यंत येण्याचं काय कारण असू शकते. कोविडच्या काळात आपण ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्रात तरी माझे कुटुंब माझी जबाबदारी अशा पद्धतीचं ध्येय घेऊन केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असतील त्या पद्धतीनं नियोजन हे सूक्ष्म पातळीवर त्या वस्तूची मागणी आणि पुरवठा ज्या वेळेला आपण सुरुवातीला पाहिलं तर कोविड लसीच्या संदर्भात ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला त्याचे पुरवठा हा दुर्मिळ स्वरूपात होता. मागणी ही अल्पकाळामध्ये ती मागणी वाढली जरी असली तरी पुरवठा वाढवणं आपल्याला शक्य नव्हतं. त्यामुळे विशिष्ट कालावधी किमान एका वर्षाचा कालावधी जो आहे तो जावा लागला. तो गेल्यानंतर या सप्लाय साईडनं वेगवेगळ्या कंपन्या ज्या आहेत फार्मास्युटिकल कंपन्यांनी आपला पुरवठा वाढवायला सुरुवात केली आणि या वस्तूचं वाटप करताना नॅशनल किंवा रेशनिंगच्या साह्याने किंवा किंमत नियंत्रण जे आहे
ते निश्चित करणे. किंमत नियंत्रण म्हणजे कमाल मर्यादा अंतर्गत समाविष्ट असलेल्या अशा वस्तूच्या किमतीवर लादण्यात आल्या किंवा त्याचे विशिष्ट भाग त्याचा विचारात घेतलेला आहे. रेस्टिंगच्या अनुषंगाने किंवा दुर्मिळ वस्तूचे वाटप जे आहे ते केलं गेलं. त्या वस्तूच्या किंवा किंमत नियंत्रित करताना निश्चित करणे हे किमतीच्या अनुषंगाने विचारात घेतलं. म्हणजेच कमाल मर्यादा अंतर्गत समाविष्ट असलेल्या अशा वस्तूच्या किमतीवर भर दिला गेला किंवा त्या अनुषंगाने तशा बदलत्या स्थितीमध्ये यात बदल झालेला दिसून येतो. या किंमत नियंत्रणाचा उपाय व किमतीवर कमाल मर्यादा निश्चित करणे म्हणजेच मोफत मागणी आणि पुरवठा या शक्तीच्या ऑपरेशनला परवानगी नाही किंवा तशा पद्धतीने परवानगी त्याची दिली गेलेली नव्हती किंवा घेतलेली नसल्यामुळे किंमत नियंत्रण हा एक उपाय आहे. किमतीवर कमाल मर्यादा निश्चित करणे म्हणजेच मोफत मागणी आणि पुरवठा हा शक्तीच्या आधारावरती किंवा ऑपरेशनलच्या आधारावरती मागणी आणि पुरवठ्यात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. किंमत समर्थन किंवा त्याचा उपाय. किंमत समर्थन म्हणजे अशा वस्तूच्या किमतीवर एक मजला किंवा निश्चित केला जाऊ शकतो किंवा केलेला आहे. किंमत समर्थनमध्ये उपाय किंवा किंमत समर्थन म्हणजे अशा वस्तूच्या किमतीवर एक विशिष्ट टप्पा हा गाठलेला आपल्याला दिसून येऊ शकतो. त्यामुळे किंमत समर्थन उपायाअंतर्गत समाविष्ट केल्याप्रमाणे या वस्तूच्या उत्पादनांना मजल्यापेक्षा कमी किमतीत विकण्याची गरज नाही. सरकारने निश्चित केलेल्या किमती म्हणजेच किमान किमतीवर विचारात घेतलेला आहे. फिक्सेशन किंवा किमतीचा अर्थ असा आहे की मागणी आणि पुरवठा या शक्तीचे विनामूल्य ऑपरेशन किंवा विनामूल्य त्याचं वाटप आपण म्हणूया ते झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर किंमत समर्थन करताना किंवा किमती वाढलेल्या असणं किंवा कमी झालेल्या असणं हे वेगवेगळ्या टप्प्यावर अवलंबून वेगवेगळ्या घटकावर अवलंबून. त्यामुळे हे घटक कशा पद्धतीने कार्यान्वित होतील, ते घटक कशा पद्धतीने काम करतील ते पाहणं अगत्याचं ठरेल. त्यामुळे सरकारने निश्चित केलेल्या किमती म्हणजेच किमान किमती किंवा वर निश्चित केलेल्या किमतीच्या आधारावरती आपल्याला मूल्य काढावं लागतं. त्याचबरोबर मागणी आणि पुरवठा या शक्तीमुळे विनामूल्य त्याचा स्थिती जी आहे ते आपण विचारात घेतोय. त्याचबरोबर लवाद किंवा आर्बिट्रेज हे एक ऑपरेशन आहे आणि ज्यामध्ये एकाच वेळी खरेदी आणि विक्रीचा समावेश होतो. दोन किंवा अधिक बाजारपेठेतील वस्तू ज्यामध्ये किमतीत फरक आहे किंवा विसंगती दिसून येते. लवादाचे उद्दिष्ट हे किमतीतील फरकातून नफा मिळवण्याचे आहे. त्याचबरोबर त्याच्या कृतीचा परिणाम म्हणजेच तो कमी करणे किंवा काढून टाकणे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. आर्बिट्रेजच्या अनुषंगाने हे एक ऑपरेशन आहे ज्यामध्ये एकाच वेळी अर्थव्यवस्थेतल्या वस्तूची खरेदी विक्री किंवा आर्थिक व्यवहार हे मोठ्या प्रमाणावरती घडून येत असतात. आता घडलेले हे खरेदी विक्रीचे व्यवहार त्यातली असणारी विसंगती किंवा त्याचे असणारे लवाद म्हणूया किंवा मध्यस्थी म्हणूया त्यांचे उद्दिष्ट कशा अनुषंगाने आहे तर किमतीतील जो काही फरक असतो म्हणजे किरकोळ बाजारपेठेमध्ये जो माल येत असतो तो होलसेलमधनं किंवा उत्पादकापासून आलेला असतो आणि उत्पादकापासूनचा डायरेक्ट माल हा ग्राहकापर्यंत येत नाही. आणि याच्यामध्ये प्राइस जर आपण पाहिली किंमत जर आपण पाहिली तर उत्पादकाला अगदी आपण म्हणूया एखाद्या वस्तूची किंमत ही 5 रुपये जर मिळत असेल तर ते ग्राहक म्हणून खरेदी करताना त्याची किंमत 15 ते 20 रुपयापर्यंत वाढलेली असते. म्हणजे केवळ दुप्पटच नाही तर तिप्पट 4पट किंमत वाढलेली असते. कारण याच्या मध्यस्थीचा जो आर्बिट्रेज आपण म्हटले लवाद म्हटलेला आहे तो मध्यस्थ हा जास्तीच्या प्रमाणात दिसतो किंवा किमतीतील फरकातून नफा मिळवण्याचे आहे. त्याचबरोबर त्याच्या कृतीचा परिणाम देखील विचारात घेतलेला असतो किंवा त्याचं घटक आपण म्हणूया त्या अनुषंगाने काढून टाकण्याच्या अनुषंगाने किंवा किमतीत झालेले बदल आपण म्हणतोय ते कशा पद्धतीने असतात तर त्याच्यानुसार मागणी आणि पुरवठ्यात हे प्रामुख्याने बदल झालेले आपल्याला दिसून येतात. आता आर्बिट्रेजच्या अनुषंगाने किंवा एक ऑपरेशन आहे ज्यामध्ये एकाच वेळी खरेदी आणि विक्रीचा समावेश होतो. दोन किंवा अधिक बाजारपेठेतील वस्तू ज्यामध्ये किमतीत फरक आहे किंवा विसंगती दिसून येते त्यावेळेला लवादाचे उद्दिष्ट किमतीतील फरकातून नफा मिळवण्याचे आहे. तर त्याचबरोबर त्यांच्या कृतीचा परिणाम म्हणजे तो कमी करणे किंवा काढून टाकणे असा जो आपण म्हटलेला आहे तो या डायग्रामच्या अनुषंगाने प्राइस ऑफ
मॉइश्चरम्स किंवा मशरूम्स असं म्हटलंय, आणि क्वांटिटी ऑफ मशरूम्स, या मशरूम उत्पादनाच्या अनुषंगानं त्या वस्तूची असणारी मागणी किंवा त्या पदार्थाची असणारी मागणी आणि त्याचा पुरवठा किंवा सप्लाय या ठिकाणी दिलेला आहे. डिमांड कशा पद्धतीने आहे आणि त्याचे प्राइस नियंत्रित कशा पद्धतीने होऊ शकते. तर या सुरुवातीच्या किमती आणि त्याला असणारा प्रतिसाद किंवा त्या अनुषंगाने होणारी डिमांड ही किती आहे. मग सप्लाय कुठेतरी आपल्याला स्टॉप करावा लागतो आणि सप्लाय हा तिथं थांबलेला दिसतो. म्हणजे काही टप्प्यानंतर हा सप्लाय करताच येईल असं होत नाही. तर मागणीच्या बद्दलही आहे. मागणी काही कालावधीनंतर किंवा काही अंतरानंतर ही थांबलेली असते किंवा प्रत्येक गोष्टीची मागणी, जसं काही दीर्घ कालावधी आपण म्हणूया, दीर्घकाल म्हणजे काहीतरी एंड असेल, त्या एंडच्या अवस्थेपर्यंत आपल्याला मागणी आणि पुरवठ्यामध्ये बदल झालेला दिसतो. प्राईस मशरूमची ज्या वेळेला आपण कमी आहे त्यावेळेला असणारा सप्लाय हा जास्तीचा असलेला दिसून येतो, परंतु त्या अनुषंगाने असणारी डिमांड जी आहे ती जास्त आहे. परंतु सप्लाय जर आपण कमी कमी करत आणला तर दुसऱ्या आकृतीमध्ये सप्लाय घटलेला असताना खूप कमी सप्लाय एखाद्या वस्तूचा असेल, मशरूमचा असेल, तर त्या ठिकाणी प्राईस ही अगदी NA पर्यंत किंवा अगणित स्वरूपाची किंमत वाढलेली आपल्याला दिसून येऊ शकते. तिला मर्यादा नाही, कारण एखादी वस्तूची जर दुर्मिळता झाली, टंचाई निर्माण झाली, तर त्याची किंमत आपल्याला जास्त द्यावी लागेल. जसं की आपण कोविडच्या कालखंडात पाहत होतो की सुरुवातीला त्याच्यावर औषध हे नव्हतं किंवा लसीकरण हे प्रोव्हाइड नव्हतं, उपलब्ध नव्हतं, आणि लसी जर उपलब्ध नसली तर त्या प्रमाणामध्ये लोकांची मागणी ही प्रचंड प्रमाणात असते. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे थंड पेयाचा जर आपण विचार केला तर याची मागणी देखील आपल्याला प्रचंड असल्याची दिसून येते, किंवा याच्या मागणीतली विसंगती जी आहे ती आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसून येते. या उद्दिष्टामध्ये किमतीतील फरकातून नफा मिळवण्याचे आहे, त्याचबरोबर त्यांच्या कृतीचा परिणाम म्हणजेच तो कमी किंमत करणे असेल किंवा काढून टाकणे असेल, तो कशा पद्धतीने असू शकतो ते आपल्याला पाहणं किंवा त्याच्या संदर्भातली माहिती घेणं हे आपल्याला विचार करावा लागेल. एक ऑपरेशनल लवाद ज्या वेळेला आपण विचारात करतो किंवा त्याच्या मध्यस्थीच्या अनुषंगाने प्राईस लेवलमध्ये बदल होतो, त्या पद्धतीने डिमांड आणि सप्लायमध्ये बदल झालेला असतो. ही मागणी आणि पुरवठ्याशी संबंधित असणारी ही जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये किमतीला फार महत्त्व आहे. त्याचबरोबर किमतीबरोबरच स्थानाला महत्त्व आहे, कालावधीला महत्त्व आहे. किंमत आणि ठिकाण किंवा कालावधी जसं बदलत जाईल तशा पद्धतीने या बदलत्या कालावधीबरोबर या किमतीबरोबर त्याच्यात फार मोठे बदल होतील किंवा त्या प्रमाणात बदल घडून येतील, किंवा त्याच्यातली जी विसंगती आहे ती अपवादात्मक स्थितीत कदाचित ही वेगळी असू शकते. म्हणजे किंमत वाढत असताना वाढत्या किमतीला फुटकळ किंवा कमी दर्जाच्या वस्तूची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते. म्हणजे एका बाजूला वस्तूची किंमत वाढते आणि त्यावेळेला मागणी देखील वाढते, कारण दुय्यम दर्जाच्या वस्तू किंवा हलक्या दर्जाच्या वस्तू लोकांची घेण्याची जी प्रवृत्ती असते ती वाढत्या किमतीला कमी होत नसून ती वाढत्या किमतीला किंमत वाढीबरोबर त्या वस्तूची मागणी देखील वाढलेली असते, कारण गुणवत्तापूर्ण वस्तूची खरेदी करणं हे त्यांना शक्य नसतं किंवा वाढत्या किमतीला त्या लिमिटेड वस्तू खरेदी कराव्या लागतात. त्याच्याऐवजी अशा दर्जाच्या किंवा कमी दर्जाच्या वस्तू ज्या आहेत त्या खरेदी करण्याचा ओघ हा मोठ्या प्रमाणावरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे तो सप्लाय किती वाढू शकतो, कशा अनुषंगाने वाढू शकेल, बदलू शकेल ते आपल्याला पाहावं लागेल किंवा त्याची माहिती असणं. आणि दुसरी गोष्ट की मौल्यवान वस्तूच्या बद्दल आता आपण सोन्याच्या किमती जर भारतात पाहिल्या, महाराष्ट्रात पाहिल्या, पुण्यामध्ये जर पाहिल्या तर विशेष करून 70,000 किंवा आता 60,000 तर क्रॉस झालेलंच आहे, आणि 60,000 प्लस 65,000 67,000 अशापर्यंत किमती गेलेल्या आहेत. म्हणजे प्रतितोळा अशी जर किंमत वाढलेली असेल तर या किमती गगनाला भिडण्याची जशी आपण शब्द वापरतो तशा पद्धतीने 8-10 हजार रुपयाला 15,000 रुपयापर्यंत मिळणारं सोनं आता ते 70 पर्यंत पोहोचलेलं आहे किंवा 60-65,000 पार केलेलं आपल्याला दिसून येतं. मग इथं 24 कॅरेट सोनं असेल किंवा इतर काही, परंतु मूल्यवान वस्तूच्या ह्या किमती वाढत असताना लोकांच्या मागणी कमी होतील असं होत नाहीये. वाढत्या किमतीला उलट याची मागणी ही वाढलेली असते. सोन्याची मागणी वाढण्याची काय कारणं असतील का?
कारण गुंतवणुकीचा सोर्स म्हणून देखील सोन्याकडे पाहिलं जातं किंवा कौटुंबिक प्रतिष्ठेचा देखील किंवा सामाजिक प्रतिष्ठा ज्यावेळेला तुम्ही विचार ते देखील त्याच्यात महत्त्वाचे ठरू शकते. त्यामुळं वस्तूची किंमत ही सुवर्ण अलंकाराची जर किंमत वाढलेली असेल तरी त्याची मागणी घटत नाही. त्या वस्तूची मागणी जी आहे ती तशाच पद्धतीने वाढलेली आपल्याला पाहायला मिळते किंवा वाढत असताना दिसून येते. एका विसंगत टप्प्यावरती एका विशिष्ट टप्प्यावरती त्यांच्या कृतीचा त्याचा परिणाम जो आहे तो दिसून येतो. त्या अनुषंगानं वाढती स्थिती जी आहे ती कशी वाढेल त्या म्हणजे सोन्यासारखा घटक आपण बघितला. दुसरी बाजू आपण फुटकळ वस्तू किंवा हलक्या दर्जाच्या वस्तू बघितल्या. त्याचबरोबर तिसरा घटक आपल्याला म्हणता येईल व्यसनाधीनतेचे पदार्थ. व्यसनाधीनतेमध्ये पण किंमत वाढत असताना मागणी त्याची वाढतच असते. त्यामुळं काही किंमत वाढल्यामुळं मागणी कमी होईलच असं सांगता येत नाही. काही वेळेला थोड्याफार प्रकारे होऊ शकतं, परंतु याची जी मागणी आहे ती दीर्घकाळात देखील तशीच वाढत असते किंवा तशा वाढत्या स्थितीमध्ये ही बदल झालेला आपल्याला दिसून येत असतो. आता या तिन्ही शक्यताच्या आधारावरती मग केलेली मागणी जी आहे ती कशा पद्धतीने होऊ शकते त्याच्या टॅक्सेशन किंवा कर रूपाचा जर विचार केला तर तो कर ओझे वाटून घेणे किंवा प्रत्यक्ष कर अप्रत्यक्ष कर ज्यावेळेला आपण विचारात घेतो तेव्हा मागणी पूर्णपणे लवचिक असते आणि पुरवठा हा सामान्य असतो. जेव्हा मागणी पूर्णपणे लवचिक असते आणि पुरवठा सामान्य असतो तेव्हा पुरवठा पूर्णपणे लवचिकतेच्या आधारावरतीच मागणी सामान्य आकाराची असते. त्या सामान्य आकाराबरोबर जेव्हा पुरवठा पूर्णपणे लवचिक असतो तसाच मागणी ही सामान्य आकाराची असू शकते. परंतु ABCDच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो तेव्हा जेव्हा मागणी पूर्णपणे लवचिक होते तेव्हा पुरवठा हा सामान्य असतोच असं नाही. हे जरी सारखेपणा वाटत असला तरी कराच्या रूपाने होणारं वजन किंवा कर रूपाची रचना याचाच विचार करता त्यात भिन्नता असलेला आपल्याला दिसून येत असते. आता यात जे वेगवेगळे सांगितलेले टप्पे सांगितलेले आहेत त्याच्याच अगोदरचा जर आपण भाग थोडासा विचारात घेतला तर तो शिफ्टिंगच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहतो म्हणजे मागणी एकूणच समतोल पातळी कशी गाठते किंवा त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट बघितल्यानंतर हा मागणी पुरवठ्याचा जो समतोल आहे तो कसा घडलेला आहे ही आकृती अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला एकूणच सप्लाय म्हणजे ही जी पुरवठा झालेला आहे पुरवठा रेषा ज्या आलेल्या आहेत त्या पुरवठा रेषा कशावरती अवलंबून आहेत तर किमतीवरती अवलंबून आहेत. किमती कशावर अवलंबून आहेत तर इतर परिस्थितीवर देखील अवलंबून आहेत. इतर परिस्थितीमध्ये आपण याही बाजूने विचार केला पाहिजे की इतर परिस्थिती कायम असली तरच मागणी आणि पुरवठ्यामध्ये अशा पद्धतीचा समतोल होऊ शकतो. परंतु युद्धजन्य स्थिती असेल तर युद्ध जर चालू असतील तर युद्ध सामग्रीची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर भाव वाढणारच आहे. पुरवठा आहे तो लिमिटेड आहे परंतु तो पुरवठा वाढवण्याच्या दृष्टीनं दीर्घकाळात त्याच्यावर प्रयत्न करावे लागतील आणि दीर्घकाळात अशी मागणी कशी वाढू शकते या मागणी वाढण्याऐवजी त्याचा पुरवठा आपण कसं सक्षम पद्धतीने करू शकतो त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. म्हणजे एकूणच मागणी आणि एकूण पुरवठा जो आहे तो या युद्ध कालखंडामध्ये त्या साधन सामग्रीची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते. अल्पकाळाची मागणी आपल्याला पूर्ण करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावे लागतात. ती मागणी जर आपण पूर्ण करू शकलो तर दीर्घकाळात या वस्तू किंवा त्याच्यापासून होणारं जे काय आपल्याला हानी असेल नुकसान असेल ते नुकसान आपल्याला कव्हर करता येऊ शकतं किंवा काही प्रमाणात त्याच्यावर आपल्याला यश मिळवता येऊ शकतं. त्यामुळं OX ही जी क्वांटिटी आहे Q1 चा या अवस्था ओच्या साईडला किंवा OX आपण जे म्हणतोय तो ओच्या बाजूला O बिंदूकडे केंद्रबिंदूकडे सरकलेला दिसेल किंवा Q1 ही X अक्षाकडे सरकलेली दिसेल. त्या पद्धतीनं त्याचा सप्लाय किंवा त्या वस्तूचा पुरवठा जो आहे तो वाढलेला असेल. डिमांड म्हणजे मागणी देखील तशा पद्धतीने बदललेली असेल. परंतु मागणीची जी खालच्या आणि वरची रेषा आपण मगाशी पाहिली वक्ररूपाने त्या वक्ररूपामध्ये हे बदल प्रामुख्याने झालेला आपल्याला दिसून येणार आहे. या समतोल निर्धारणामध्ये समतोल किंमत पातळी किंवा इक्विलिब्रियम आपण जे म्हणलेलं आहे ते मागणी असलेली किंमत म्हणून परिभाषित केली जाते
आणि पुरवठा केलेले प्रमाण हे समान आहे. मागणी केलेले प्रमाण हे किमतीचे व्यस्त कार्य आहे. पुरवठा केलेले प्रमाण हे किमतीचे थेट कार्य आहे. दोन कार्य त्याच्यात विचारात घेतली जाऊ शकतात. त्या अनुषंगानं पुरवठा आणि मागणी ही समतोलाची स्थिती जी आहे ती कशा पद्धतीने असेल किंवा कशा त्याच्यामध्ये बदल होईल तो आपल्याला विचारात घ्यावा लागेल, किंवा त्यात असलेली मागणी जी आहे ती परिभाषित केली गेलेली आहे, किंवा ही मागणी घटल्यानंतर दीर्घकाळात कशी स्थिती असेल, कोणत्या घटकात बदल होऊ शकेल, किती बदल होऊ शकेल तो आपल्याला विचारात घ्यावा लागेल. आता यातला शिफ्टिंगचा जो आहे तो डिमांड कर्व जो आहे, मागणीचा जो वक्र आहे तो खालच्या आणि वरच्या बाजूला असताना दिसून येतो. समतोल E1 या ठिकाणचा इक्विलिब्रियम किंवा समतोल झालेला आहे, परंतु या ठिकाणची असणारी मागणी ही जर घटलेली असेल ती P3 वरून P2 पर्यंत आलेली आहे, P1 पर्यंत आलेली आहे, P2 पर्यंत आलेली आहे. तशाच पद्धतीने इक्विलिब्रियम जो आहे तो E1 पासून E2 पर्यंत खाली आलेला आहे. त्याच अनुषंगाने क्वांटिटी जी आहे ती मिळणारी क्वांटिटी देखील Q1 किंवा Q2 पर्यंत घटलेली आपल्याला दिसून येते. विशेष करून आपल्याला असंही म्हणता येईल, सध्याच्या बाजारपेठेत जर बघितलं आपण तर साधारण आपण पार्लेची बिस्किटची जर कंपनी आपण पाहिली तर पार्लेजीचा 5 रुपयाचं पॅकेट एक आजही तो मिळतो, जो सुरुवातीला कंपनी स्थापण्यापासून मिळतो, परंतु त्याची साईज आपण जर पाहिली तर पूर्वीची असणारी साईज आणि वेट, वजन आणि आकार जर पाहिला तर तो आकार आता खूप छोटा झालेला दिसतो. पूर्वी तो आकार मोठा होता. केवळ पार्लेची कंपनीच नाही तर इतर अनेक कंपन्यांचं अनेक वस्तूंचं प्रोडक्शन ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्या किमतीच्या अनुषंगाने किंमत कॉन्स्टंट ठेवलेली असली तरी पण वस्तूचा आकारमान, वस्तूची जी काही वजन आपण म्हणूया, साईज आणि वेट आपण जर विचार घेतला तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे किंवा घटलेली स्थिती आपल्याला दिसून येते. त्यामुळं क्वांटिटी ही कशा पद्धतीने बदलते, क्वालिटी कशा पद्धतीने असते, आणि या क्वालिटीकडे जाण्या अगोदर ही क्वांटिटी किंवा संख्यात्मक माहिती घेताना त्याची प्राईस लेवल कशा पद्धतीने असेल, प्राईस लेवलमध्ये असणारे बदल कशा पद्धतीने होतील, आणि त्यानुसार डिमांडची किंवा मागणी ही बदललेली आपल्याला दिसून येते. मागणीची पातळी, एखाद्या वस्तूची मागणी ही पूर्वीपासूनच जास्त असू शकते. म्हणजे कोलगेट नावाची पेस्ट आपण जर पाहिली, त्यांची जरी क्वांटिटी कमी झाली असली तरी ही क्वालिटीच्या बाबतीत, पार्ले बिस्किटच्या बाबतीत आपण ज्यावेळेला या कंपन्या पाहतो त्यावेळेला त्या क्वालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही. त्यामुळे जसे ते क्वालिटी असते, परंतु क्वांटिटीमध्ये आपल्याला बदल करावा लागतो, आणि या क्वांटिटीत बदल केल्यामुळं प्राईस लेवल आपल्यालाही तशीच दिसते, परंतु वजन आपण प्रत्येक वेळेला पाहत नाही. त्यामुळे वजन मानानुसार आपल्याला मोबाईलच्या रिचार्जमध्ये सुद्धा आपल्याला पाहता येईल. 1 GB चा डेटा असणारा, 1.5 GB चा डेटा असणारा, एखादा बॅलन्स टाकतो आपण ज्यावेळेला रिचार्ज करतो त्यावेळेला त्या रिचार्जची स्थिती काय झालेली असते, किती बदल झालेले असतात त्याच्यामध्ये ते आपल्याला पाहावे लागते. म्हणजे अ शिफ्ट इन डिमांड कर्व, द सप्लाय कर्व रिमेनिंग unchanged will affect the equilibrium price and equilibrium quantity as shown in figure 4.5. 4.5 या आकृतीमध्ये आपल्याला या फिगरच्या किंवा विश्लेषणात्मक माहिती जी आहे ती याच्यात दिलेली आपल्याला दिसून येते. विशेष करून ह्या डिमांडच्या अनुषंगाने किंवा मागणीचा जो कर्व आहे तो कसा बदललेला आहे, तो डावीकडून उजवीकडे तर गेलेलाच आहे, खाली उतरलेलाही दिसतोय, परंतु त्याची प्राईस लेवल जी आहे ती जशी जशी बदलत जाईल तशा पद्धतीनं त्याचा संख्यात्मक पुरवठा जो आहे तो बदललेला आहे. किंमत कमी झालेली असताना पुरवठा देखील कमी केला जातोय, आणि किंमत वाढलेली असताना त्याचा पुरवठा देखील वाढलेला असणार आहे किंवा वाढलेला आपल्याला दिसून येतो. विशेष करून मागणीतील बदलाचे परिमाण हे आणि समतोलवर पुरवठा तुलनात्मक स्टॅटिस्टिक्सच्या पद्धतीमध्ये आपण समतोल स्थितीपासून सुरुवात करतो. नवीन समतोल स्थिती जी आहे ती निर्धारित करण्याचं काम हे केलेलं असतं, आणि त्याच्या मुळाशी त्याचे तुलनात्मक बदल जे आहे ते आपल्याला झालेले प्रामुख्याने दिसून येतात. मागणीतील बदलाचे परिमाण आणि समतोलवर पुरवठा तुलनात्मक स्टॅटिस्टिक्सच्या पद्धतीमध्ये आपण विचार केलेला आहे, किंवा या स्थितीनुसार यात बदल झालेला आहे किंवा काही फरक हे प्रामुख्याने जाणवणार आहे. नवीन समतोल स्थिती जी आहे ती निर्धारित आहे का, निर्धारित वेळेशी संबंधित आहे का ते बघावं लागेल.
किंवा ते पाहणं अगत्याचं ठरेल. कारण कोणत्या वेळेला कोणत्या वस्तूची मागणी येईल, जसं की आपण आत्ता पाहिलं तर ॲग्रिकल्चर रिलेटेड ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर आता आंब्याची मागणी वाढायला लागलेली आहे. त्याचबरोबर द्राक्षाची मागणी आता घटायला सुरुवात झालेली आहे, कमी कमी होत झालेली आहे आणि तशा अवस्थेमध्ये द्राक्षाचं उत्पादन देखील आता विकून झालेलं आहे किंवा काही प्रमाणात थोडंसं जे शिल्लक आहे त्याची विक्री आता सध्या सुरू आहे. म्हणजे उत्पादनात वाढत्या किमतीनुसार यात बदल झालेला दिसतोय. बदलत्या स्थितीत याचे बदललेलं क्लायमेट आपण म्हणूया ते कारणीभूत असू शकतो. त्यामुळे निर्धारित मुळाशी असणारी तुलना ही करावी लागते, त्याची बदललेली स्थिती ही दिसून येते. त्याच अनुषंगाने एकूण मागणी कशी बदलेल, एकूण पुरवठा कसा बदलेल तो आपल्याला पाहावा लागेल. त्यामुळं एकूण मागणी ही जशी बदल होते तशा अनुषंगाने पुरवठ्यात देखील काही प्रमाणात बदल हा निश्चितपणे घडून येत असतो. या सप्लायच्या अनुषंगाने दाखवलेला कर्व किंवा ही जी आकृती आहे ही सप्लाय कशा पद्धतीने घडते, ज्या वेळेला प्राइस लेवलमध्ये बदल होतो, ग्राहकाच्या एकूण स्थितीमध्ये बदल होतो, म्हणजे इतर आपण अपवादात्मक स्थिती आहे किंवा काही विशिष्ट प्रकार जर बाजूला ठेवला तर त्या काळात पुरवठा देखील आपण किंमत जशी वाढत जाईल तशा पद्धतीने पुरवठा हा वाढत जातो. त्याचबरोबर डावीकडून उजवीकडून वरती जाणारा हा जो पुरवठा आहे, पुरवठ्याचा वक्र आपण म्हणूया, सप्लायचा वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे जाताना तो देखील वरच्या बाजूने किंवा खालच्या बाजूने जिथं समतोल बिंदू आहे परंतु त्याच्याही वरच्या बाजूने समतोल होण्याची शक्यता असते. कारण जास्तीच्या किमतीला जर समतोल झाला तर उद्योजकांना जास्तीचा नफा मिळतो. जर कमी किमतीला समतोल झाला परंतु जास्ती पुरवठा करावा लागत असेल तर या सप्लायमध्ये देखील आपल्याला इक्विलिब्रियम किंवा समतोल साध्य झालेला दिसून येतो. म्हणजे या मागणी पुरवठ्यामध्ये आपला वक्र हा डावीकडून उजवीकडं वरती जात असताना तो निश्चित कोणत्या बाजूला आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे उद्योगधंदा सुरू केल्यानंतर समाधानाची पातळी कोणत्या अवस्थेत असेल किंवा आपली कुठं असेल हे आपल्याला पाहावं लागेल. ती जशी बदलत जाईल तशा अनुषंगाने त्याच्यात बदल झालेले दिसतील. आता मागणी पुरवठ्यात झालेला बदल हा जर आपण बघितला तर तो कमी किंवा जास्त कसा होऊ शकतो, त्याची क्वांटिटी कशा पद्धतीने असू शकेल ते आपल्याला बघावं लागेल. किंवा ते वस्तूवरती अवलंबून असेल, कोणती वस्तू किंवा कोणता कालावधी आहे. म्हणजे दिवाळीच्या वेळेला बघितलं तर आपण क्लॉथची मागणी मोठ्या प्रमाणावर असते, स्वीट आयटमची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावर असते. म्हणजे एकूण मागणी जी आहे ते गोड पदार्थांची मोठ्या प्रमाणावर होते. त्याचबरोबर डाळीयुक्त पदार्थ जे आहे, मग जड अन्न आपण म्हणूया पाहिजे तर त्या जड अन्नाचा मागणी ही देखील वाढलेली असते. मग एकूण अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने बदल होतील, किती प्रमाणात बदल होतील ते आपल्याला काढावं लागेल. वाढत्या स्थितीत जर ही मागणी चांगल्या पद्धतीने वाढत राहिली, किती प्रमाणात वाढते, कशा पद्धतीने वाढते ती जर आपण बघितली तर अर्थव्यवस्थेमध्ये त्या वस्तूचा पुरवठा तुलनात्मकरित्या हा वाढलेला दिसतो. इतर वेळेला सुद्धा आपण पाहतो की आजूबाजूला आपल्या फटाके वाजलेले असतात. मग त्याचं कारण राजकीय असेल, कदाचित कोणाचे वाढदिवस असतील, कोणाचे लग्न समारंभ असतील किंवा इतर काही वास्तुशांती वगैरे असेल, गृहप्रवेश असतील, इतर अनेक कारणं असतील की ज्याच्यामुळं फटाके हे वाजलेले आपल्याला दिसून येतात. परंतु दिवाळीच्या वेळेला किंवा एक आनंदोत्सव साजरा करणं ही जी प्रथा आहे त्यावेळेला फटाक्याची मागणी ही प्रचंड प्रमाणात झालेली असते. त्यामुळे त्याचा पुरवठा हा असावाच लागतो. जसा आपला त्या कालखंडातला पुरवठा आहे तसा आत्ता आपण पाहतो की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण फटाके किंवा दारूकाम आपण ज्याला म्हटलं जातं मराठीमध्ये, ते दारूकामाचं प्रमाण हे यात्रा किंवा उत्सवाच्या वेळेला देखील केलं जातं. म्हणजे आनंद देणारे सुखावह बाब जे आहे ते पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारकच आहे, परंतु त्याच्यावरती प्रमाण ठेवून योग्य पद्धतीचे किंवा त्याच्यात काही नियम डेसिबल विचारात घेऊन त्याची तुलना करणं किंवा तशा अनुषंगाने त्याच्यात बदल करणं हे आवश्यक असतं. विल ऑल्सो अफेक्ट बोथ किंवा त्याचा मागणी आणि पुरवठ्यावर तसा परिणाम घडलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा परिणाम जर योग्य पद्धतीने पोहोचवायचा असेल, उत्पादकाला आणि ग्राहकाला जर योग्य त्याच्यातनं प्रमाण गाठायचं असेल तर निश्चितपणे त्याचे फायदे आपल्याला विचारात घ्यावे लागतील. मग पूर्वी आपण जर समजा बजाज नावाची एक स्कूटर
मार्केटमध्ये होती आणि मोठ्या प्रमाणावरती वापरण्याचं प्रमाण देखील होतं. आता तसं आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये हिरो होंडा या कंपनीचे जे स्प्लेंडर आहे त्या स्प्लेंडर प्लस असेल किंवा स्प्लेंडर असेल तर या हिरो होंडाची गाडी वापरण्याचं प्रमाण हे आपण तुलनात्मकरित्या 50% पर्यंत आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण इतर गाड्यांच्या तुलनेत मग ॲव्हरेज आपण म्हणूया 40-50% असू शकते. कारण दर 4-5 गाडी या गाडीचं प्रमाण असतं. त्यामुळं एकूण संख्येमध्ये हे मोठ्या प्रमाणावर आहे. मग इतर अनेक उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा आपण चॉकलेटमध्ये जर पाहिलं तर पार्ले चॉकलेट आजही आपण मार्केटमध्ये पाहतो किंवा फार प्राचीन काळापासून हे उद्योग व्यवसायाचे सुरू झालेले आहेत. त्याची मागणी आजही समोर दिसून येते किंवा प्रकर्षाने तशी जाणवत असते. त्यामुळे अ शिफ्ट इन सप्लाय कर्व, द डिमांड कर्व रिमेनिंग अनचेंजिंग will also affect both the equilibrium price and equilibrium quantity as shown in figure. या ठिकाणी महत्त्वाची मांडलेली आहे किंवा त्याचा बदल विचारात घेतलेला आहे. या शिफ्ट इन सप्लाय कर्व जो सांगितलेला आहे तो एकाच वेळेला बदलेल असं होत नाहीये. तर त्याची शिफ्टिंग जे आपण म्हणूया मागणी आणि पुरवठा या दोन्ही वक्र एकाच वेळी बदलतात का हे देखील विचारात घ्यावं लागतं. त्याबरोबर वर विश्लेषण केल्याप्रमाणे एकत्रितपणे त्याचा काही परिणाम हा निश्चितपणे जाणवतो. निव्वळ परिमाण किंवा मागणी वक्र हा पुरवठ्यातील सापेक्ष बदलावर अवलंबून असतो. सापेक्षरित्या जर त्याच्यात काही बदल झाले तर निश्चितपणे अर्थव्यवस्थेला एक चालना आपण म्हणूया ती मिळत असते. जर चांगला बदल झाले तर निगेटिव्हिटीचा जर बदल झाला तर वस्तूची मागणी ही घटलेली आपल्याला दिसते. महाराष्ट्रात राजकीय स्थितीचं जर पाहिलं तर अस्थिर स्वरूप आहे. कारण कोणत्याही विशिष्ट एखाद्या पक्षाला बहुमत मिळालेलं नाही. परंतु केंद्रात ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला एखाद्या पक्षाला बहुमत आहे किंवा 5 वर्ष ती सत्ता टिकून राहील, अबाधित राहील अशा पद्धतीचा त्या ठिकाणी निर्धार केलेला दिसून येतो किंवा त्याची एक चांगली सुस्थिती ही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मागणी पुरवठ्याला देखील येते. त्याचबरोबर परकीय बाजारपेठेतून होणारी गुंतवणूक जी आहे ती FDIच्या अनुषंगाने असेल, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे ते गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. त्याच पद्धतीने स्थानिक उद्योजक देखील आपली त्या व्यवसायातली गुंतवणूक ही त्या पद्धतीने वाढवतात किंवा तशा पद्धतीने ती कमी केलेली असते. म्हणजेच एकूण मागणी आणि एकूण पुरवठा हा इतर घटकाचा भाग हा देखील असू शकतो. विशिष्ट काळात विशिष्ट वस्तूची मागणी आणि विशिष्ट वस्तूबरोबरच त्याची असणारी दुर्मिळता ती विचारात घ्यावी लागेल. एकाच वेळी शिफ्ट केलेले आणि शिफ्ट असणारे भाग हा मागणी आणि पुरवठा या दोन्ही वक्र किंवा एकाच वेळी ही बदललेली स्थिती विचारात घ्यावी लागते. आम्ही त्या अनुषंगाने तपासलेला घटक जर इथं जसं दिलेलं आहे त्या पद्धतीनं त्याचा परिणाम जो आहे तो निव्वळ मागणीवर घडून येतो. त्याचबरोबर पुरवठ्यातील सापेक्ष बदल हा देखील करावा लागतो. सापेक्षरित्या पुरवठा जर बदलला तर PQ या ज्या त्या याच्या चिन्ह दिलेले आहेत, प्राइस लेवल आहे किंवा क्वांटिटी आहे तर त्याच्यामध्ये तसा बदल झालेला असेल. पुरवठ्यात वाढ घडवून आणण्याच्या दृष्टीने पुरवठा वक्र हा उजवीकडे शिफ्ट होतो आणि Pच्या अनुषंगाने जर पाहिलं तर त्याची ती स्थिती ही दिसून येत असते. समतोल निर्धारण ज्यावेळेला आपण पाहतो एक गणित किंवा सादरीकरण आहे. आम्ही एक सध्या किंवा संख्यात्मक उदाहरणाच्या अनुषंगाने त्याची सुरुवात किंवा त्याची स्थिती आपल्याला बघावी लागेल. समतोल आणि एकाधिकार जे आहे ते समतोलपणाची विशिष्टता आत्तापर्यंत आम्ही या टप्प्यापर्यंत विचारात घेतलेला आहे. त्याच्या परीक्षणात मात्र विचार करता हा समतोल गाठताना मग अर्थव्यवस्थेवर कोणते घटक परिणाम करतात, कसे परिणाम करतात आणि त्याचा कालावधी एकूणच काय असतो याच्याशी संबंधित त्याची मागणी असते आणि त्या मागणी असण्याचं कारण पुन्हा किंमत हेच आहे. त्यामुळं मग रेशनिंगच्या मार्फत अन्नपुरवठा उपलब्ध करून देणं असेल, बाजारपेठेतल्या किमती नियंत्रित करण्याच्या दृष्टीने असेल, म्हणजे अतिरिक्त किंमत होत असेल त्यावेळेला हा पुरवठा वाढवला जातो किंवा गरज असेल त्यावेळेला ही उपलब्धता शासनामार्फत केलेल्या असतात. म्हणजे मायक्रो लेवलचा स्टडी हा मॅक्रो लेवलसाठी उपयोगी पडत असतो किंबहुना त्याला पूरक हा अभ्यास महत्त्वाचा असतो. त्याच्याशिवाय ध्येय धोरणे ठरवता येत नाही. आता किंमत यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती कार्यरत असते किंवा त्याचं काम हे सुरू असतं.
किमतीवर कमाल मर्यादा हे निश्चित करणे म्हणजेच मोफत मागणी आणि पुरवठा शक्तीच्या ऑपरेशनला परवानगी नाही. त्यामुळं किंमत किती असावी एखाद्या वस्तूची त्याला बंधन घालणं हे कठीण आहे. किमती ह्या सतत बदललेल्या असतात. मागणीच्या अनुषंगाने असेल, पुरवठ्याच्या अनुषंगाने असेल, किमती ह्या बदलतात आणि स्थिर किंमत असावी. जसं ॲग्रिकल्चरच्या दृष्टीनं खरं तर सर्वच देशातल्या जनतेची मागणी असते की कोणत्याही वस्तूची मागणी ही जशी बदलेल त्याच्याऐवजी किंमत ही त्याची निश्चित असावी. शेतकऱ्याच्या दृष्टीनं कांदा उत्पादन असेल किंवा इतर उत्पादनं असतील, हमी भाव जर असेल तर तो हमी भावाच्या आधारावरती उत्पादन घेणं शक्य होतं. आता हे उत्पादन कशा पद्धतीने घेतलं जातं किंवा कोणत्या वस्तूचं उत्पादन घेत असताना त्याला सपोर्टिंग प्राईस जर असेल, निश्चित काही किंमत असेल तर उत्पादन हे वाढायला मदत होती किंवा तशा पद्धतीने हे उत्पादन शेतकरी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घेतात किंवा उद्योजकांना उत्पादन विकता येईल याची शाश्वती असेल तर त्या उत्पादनावरची एक प्रकारे उत्पादकता जी आहे ती वाढवली जाते किंवा तसं उत्पादनात बदल केलेला असतो. किंमत समर्थन किंवा त्या अनुषंगाने असणारे उपाय. किंमत समर्थन म्हणजे अशा वस्तूच्या किमतीवर एक मजला किंवा निश्चित केलेला असतो, त्या निश्चित घटकावर याचे बदल झालेले दिसून येतात. किंमत समर्थनामध्ये उत्पादन घटक, उत्पादनातली असणारी स्थिती, किमतीत त्या किमतीला वस्तूची विक्री, सरकारने निश्चित केलेली किंमत म्हणजेच किमान आधारभूत किंमत आपण जे म्हणतो ते असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर किमतीचा अर्थ हा मागणी आणि पुरवठा याच्याशी विनामूल्य ऑपरेशन किंवा विनिमय मूल्य याच्याशी संगोपन किंवा त्याच्या अनुषंगाने विचार करावा लागतो. आर्बिट्रेजमध्ये किंवा लवादामध्ये एकाच वेळी खरेदी आणि विक्रीचा समावेश याच्यात असतो. दोन किंवा अधिक बाजारपेठेतील वस्तू ज्यामध्ये किमतीत प्रामुख्याने फरक दिसून येतो किंवा विसंगती असते त्यावेळेला त्याची बाबतीत विचारात घ्यावा लागतात. त्या अनुषंगाने याच्यात सप्लाय आणि डिमांड याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतोय. त्याचबरोबर टॅक्सीची स्थिती जी आहे ती तशाच पद्धतीनं बदललेली दिसून येते किंवा त्याच्यात ते बदल झालेले आहेत. त्याच्या कन्क्लुजनकडे येत असताना आपण मागणी आणि पुरवठ्याची मूलतत्वे यात प्रासंगिकतेचे किंवा प्रसंगावधान आपण म्हणूया त्या स्थितीवर अवलंबून आहे. त्याची सक्षमता कशी आहे. दैनंदिन जीवनात अर्थशास्त्र म्हणजेच बाजारभाव एका टप्प्यावर निर्धारित केला जातो. मागणी केलेले प्रमाण किंवा प्रमाण पुरवठा केलेले प्रमाणासारखे आहे का याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. त्याचबरोबर मागणीची काही वैशिष्ट्ये आणि पुरवठा एका परिस्थितीपासून दुसऱ्या स्थितीत कशा पद्धतीने जाऊ शकतो किंवा त्याची भिन्नता कशी आहे, दुसऱ्या बाजारशक्ती आहेत किंवा त्या कालावधीत किमतीचं प्रमाण कसं प्रभावित ठरू शकेल ही बाब आपल्याला बघावी लागेल. यात मार्शलनी समतोल कसा साधला जाऊ शकतो मागणी आणि पुरवठ्यात या संदर्भातली माहिती दिलेली आहे. धन्यवाद.